जन्मदेत्या मुलीकडून व जावयाकडून प्रॉपर्टीसाठी आईचा छळ। नाशिक। निसर्गात आई आणि मुलगी हे सर्वात जवळचं नातं मानलं जातं, मात्र या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना नाशिक शहरात उघड होत आहे। सविस्तर वृत्त असे। नवीन नाशिक शिळको परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आजींची करुण कहाणी। 2015 साली बाळंतपणासाठी आलेली लेक आज 2024 मध्ये लेक आणि जावई आईकडूनच घर बळकवण्याच्या प्रयत्नात दिसत। महाराष्ट्र माझा न्यूजशी बोलताना आजींनी त्यांची करुण कहाणी बोलून दाखवली। बघा सविस्तर। तुमचं नाव सांग। माझं नाव श्रीमती कल्पना पगारे आहे। काय प्रॉब्लेम झालाय तुमच्यासोबत, काय घडतंय? माझी मुलगी आहे हर्षा मनोहर खरे आणि जावई आहे मनोहर खरे। माझी मुलगी बाळपणासाठी आली होती, तर वर्षभराचं पोरगं झालं तरी जाईना। मग दुसरीकडे राहायला गेले, 2-3 महिने तिथं काही भाडं दिलं नाही, त्यांनी इकडे आली परत माझ्याकडे। मग आता 4-5 वर्ष झाली ती माझ्याकडेच राहते ना। आता जायला सांगितलं तर दादागिरी करतात, दोघं नवरा बायको मला मारझोड करतात, पायावर गाडी घातली माझ्या, टाळा लावून गेलं की ती हे करतात, काजा फोडल्या, दरवाजा तोडलाय माझा। माझ्या नवऱ्याची पेन्शन येते, माझे मिस्टर पण वारलेले आहेत। माझ्या नवऱ्याची 1000 पेन्शन येते, मी दवाखान्यात काम करते, तिथं 3000 रुपये पगार भेटतो, त्याच्यातच माझं मी कसं तरी भागवते। त्याच्यात यांनी मी जर सामान भरून आणलं तर हे लगेच काढून घेतात माझं सामान पण। जावयाने तुम्हाला मारहाण केली का? हो, जावयाने केली, पायावर गाडी घातलेली माझ्या। तुम्ही या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार केलेली 4-5 वेळेस केली, पण ते बोलतात समज देतात तिथं, हा बोलतात आम्ही घर सोडून जाऊ। आतापर्यंत काही गेलेली नाहीये ते। किती वर्षापासून राहते तुमची मुलगी आणि जावई? आता 7 वर्ष झालेले। 7 वर्षापासून राहते? हो, तुमच्या घरात राहते? हो, त्यांचं घर भाड्याने दिलं आणि माझ्या घरात दादागिरी करून राहतात ते। म्हणजे सगळं तुमची प्रॉपर्टीच हडप करण्याची माग आहे ते। मग तुम्ही मुलीला या बाबतीत समजून सांगितलं, काही तुमचं काही नातेवाईकांनी कोणी काही बोललं नाही का? नातेवाईकांना पण तो जावई शिव्या देतो, पण तुम्ही त्यांच्याकडे बघल, मी ते काय करणार आहे माझं वाकडं, पोलिसांनी नाही काय केलं तर ते काय करणार आहे माझं वाकडं, असं बोलतो। मुलगी पण तशीच बोलते त्याच्या बाजूने, मी तुला पोलीस स्टेशन मध्ये मारेल असं बोलते। घरी येऊन पण घाणघाणी शिव्या देते। हे तुमचं सिडकोचं घर आहे का? सिडकोचं घर आहे माझ्याच नावावर आहे। तुमच्या मिस्टरांनी घेतलेलं? माझ्या मिस्टरांनी घेतलेलं आहे। त्यांना वारून किती वर्ष झाले? त्यांना 31 वर्ष झालेले। 31 वर्ष एकटं राहते। ही मुलगी 2.5 वर्षाची होती तेव्हा वारली आणि आता मोठी झाली तरी अशी करते। तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी कराल? यांना माझ्या घरातून काढायचंय, यांना जायला सांगा माझ्या घरातून। त्यांचा संसार त्यांनी बघावा, माझं मी बघून घेईन। मला घरामध्ये त्यांचं स्वतःचं घर भाड्याने दिलं आणि माझ्या इथं फुकट राहतात। लाईट बिल पण मीच भरते, घरपट्टी मीच भरते, पाण्याचा बिल पण मीच भरते, काहीच नाही देत। एक ज्येष्ठ नागरिक महिलेवर घरातूनच असे अत्याचार होत असतील तर प्रशासनाने मात्र याबाबत ठोस भूमिका घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी जनसामान्यांतून मागणी होत आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।